नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता प्रतापमुळे पूर्णाजींचे डोळे उघडलेले असतात. आपण उगाच तन्वीची बाजू घेत असतो कारण ती प्रतिमाची मुलगी आहे, पण मात्र नेहमी तिचीच चुकी असते. आणि काल तर तिने हद्दच पार करून टाकली. ज्या दोन्ही भावांमध्ये कधी प्रॉपर्टीचा विषय निघाला नाही त्याचमुळे ते दोघेही भांडत आहे. तेच दुसरीकडे सायली आहे, जिने जराही प्रॉपर्टीचा लोभ न करता संपूर्ण प्रॉपर्टी त्याग करण्याचं वचन दिलं. तर हा सायलीचा मोठेपणा आता पूर्णाजींना भावून जातो आणि तिला कळतं की सायलीच खरी आहे. त्यानंतर आता पूर्णाजी देवी आईसमोर सायलीला बोलवतात आणि तिच्याकडून आता खूप मोठं वचन घेतात. तर सायलीला अगोदर कळत नाही की पूर्णाजी मला देवी आईसमोर का घेऊन आली आहे. त्यानंतर पूर्णाजी म्हणते की सायली बाळा, तू मला वचन दे की तू हे कुटुंब माझ्यानंतर एकत्र बांधून ठेवशील. माझ्या नातवांमध्ये प्रॉपर्टीवरून कधी भांडण होऊ देऊ नको आणि तूच त्यांच्यातील दुरावा मिटव. खरं तर मला वाटलं होतं की प्रॉपर्टीचा विषय तू काढशील, कारण तू बाहेरून आली आहेस आणि तन्वी आमचीच मुलगी आहे. खरं तर तू प्रतिमाची मुलगी तन्वीसारखं वागतेस आणि ती तन्वी एका बावट मुलीसारखं वागते. तर सायलीसुद्धा पूर्णाजींना वचन देत म्हणते की मी या कुटुंबाला बांधून ठेवेल. त्यानंतर पूर्णाजी आता घराचे पेपर्स म्हणजेच अन्नपूर्णा निवास आता अर्जुनच्या नावावर करतात. तर अर्जुन म्हणतो की या कामासाठी तुम्ही मला घरी बोलावून घेतलं, मला तसंही हे घर नको आहे. त्यावर आता पूर्णाजी म्हणते की अर्जुन बाळा, हे तुझ्या आजोबांचं घर आहे आणि हे मला एका सुरक्षित हाती द्यायचं आहे आणि या घरामध्ये मला तुझ्या इतका विश्वास कोणावरही नाही आहे. तर आता एवढं मोठं घर आपल्या हातून गेल्यामुळे आता प्रियाचा चांगलाच पचका झालेला आहे. तिलाच आता पश्चाताप होऊ लागतो की उगाच आपण प्रॉपर्टीचा विषय काढला आणि आपल्या हातून आता संपूर्ण प्रॉपर्टी गेली. अशाच नवीन प्रोमो बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.